पाठीमागे असलेल्या एका भिंतीला जाऊन खेटून उभी राहिली. कार्यक्रम पुन्हा रंगत आला. पण त्या मुलांच्या कार्यक्रमावरती लक्ष नाही. पहिला विचार करतोय, दुसरा विचार करतोय, तिसरा विचार करतोय. त्यांचा विचार म्हणतात सुरू झालं आणि मग पहिला म्हणतोय आपल्याला काय अक्कलच नाही. काय करतो पुढे जाऊन बसायची. इथून पुढे या प्रसंगातली गोष्ट मला समजली. इथून पुढे कोणताही कार्यक्रम असला की पुढे जाऊन बसायचं नाही, आपलं मागं बसायचं, म्हणजे आपल्याला कोणी उठवणार नाही. दुसरा मात्र यापेक्षा वेगळा विचार करत असतो. दुसरा म्हणतो या प्रसंगात एक गोष्ट माझ्या लक्षामध्ये आली. या माणसाकडे गाडी आहे, बंगला आहे, पैसा आहे, म्हणून काय झालं त्या श्रीमंताला बसवलं आणि आपल्यासारख्या गरीबाला उठवलं. म्हणून मी जीवनामध्ये काय करेल की फक्त एक आणि एकच काम करेल की भरपूर 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 पैसा कमवेल आणि त्या जागेवरती मानाने जाऊन बसेल. तिसरा मात्र यापेक्षा वेगळा विचार करत असतो. तिसरा म्हणतो या प्रसंगामध्ये एक गोष्ट लक्षामध्ये आली. या समाजामध्ये माणसाचा वेगवेगळ्या पातळीवरती भेद केला जातो. आणि कुणाचा जातीवरती भेद, कुणाचा पदावरती भेद, कुणाचा पैशावरती भेद, कुणाचा लिंगावरती भेद. म्हणून मी या प्रसंगामध्ये एक गोष्ट शिकलो की मी जीवनामध्ये अशी काही प्रसंग निर्माण करेल, अशी काही परिस्थिती निर्माण करेल की सगळी माणसं समान गणली जातील. मित्रांनो, या तिसऱ्या मुलाप्रमाणे तुम्हा सगळ्यांना या कार्यक्रमाच्या माध्यमातून एका समानतेच्या पातळीवर आणणाऱ्या आजच्या कार्यक्रमाच्या आयोजकांना मी प्रथमतः धन्यवाद देतो. कारण बऱ्याच वेळा प्रश्न पडतो कार्यक्रम घ्यायचे कशासाठी. ज्या राजांच्या तंबूच्या बाहेर रखवाली करण्याची संधी या कडतोजीला आली. कडतोजी रखवाली करण्यासाठी उभे राहिले आणि आता डोक्यामध्ये जो प्लॅन होता की या मिर्झा राजाची आता गर्दन मारायची, या विचारामध्ये ते असताना तडाख आतमध्ये घेतले, तलवार काढली आणि त्या मिर्झा राजांची गर्दन उडवणार इतका ती तलवार दिव्यामध्ये चमकली. तसा तो बाहेर असलेला रखवालदार उच्चारला, अरे होशार होशार, दगा दगा, असं म्हणत असताना काही सैनिक आतमध्ये आले. कडतोजीला जेरबंद केलं गेलं. मिर्झा राजे उठले. मिर्झा राजांना कळलं होतं की जर आज सैनिकांनी आवाज दिला नसता, रखवालदारांनी आवाज दिला नसता तर माझी भेट डायरेक्ट यमाशीच झाली असती. कडतोजींना जेरबंद केलं गेलं. कडतोजी उभे राहिले. त्यावेळेस मिर्झा राजे विचारतात, अरे कशासाठी आलं होतं. त्यावेळेस कडतोजी म्हणतात की आमच्या राजांच्या जीवाला घोर लावणारा आणि निर्घोर झोपू देत होतो, म्हणून तुझी गर्दन मारण्यासाठी आलो होतो. त्यावेळेस मिर्झा राजे म्हणतात की आज तुझीच गर्दन मारली जाणार. असे म्हणत त्यांनी तलवार घेतली. 1 पाऊल 2 पाऊल त्या ठिकाणी काढताय. पाहतो काय कडतोजीच्या चेहऱ्यावरती भीती नाही, दुःख नाही, वाईट मात्र या गोष्टीत होतं की मिर्झा आज वाचलेला. त्यावेळेस मिर्झा राजांना काय वाटलं पुन्हा ठाऊक. त्यांना वाटलं इतका निष्ठावंत आहे, इतका पराक्रमी आहे. मिर्झा राजांनी तलवार घेतली आणि त्या कडतोजीच्या हातामध्ये दिली आणि कडतोजीला सांगितलं, जा जाऊन सांग तुझ्या राजाला, जोपर्यंत कडतोजी सारखे 1000 वीर तुझ्याकडे आहेत तोपर्यंत तुमच्या स्वराज्याला कुणी धोका लावणार नाही. कडतोजी आले. राजांच्या पायावरती नतमस्तक झाले आणि राजाला सांगू लागले, झालेला पराक्रम सांगू लागले. म्हणून महाराज म्हणतात की कडतोजी मोठा पराक्रम गाजवला, मोठा प्रताप गाजवला. आजपासून तुमचं नाव कडतोजी नाही, आजपासून आम्ही तुमचं नाव प्रतापराव ठेवतो. आणि तेच प्रतापराव भुजर. आता हे प्रतापराव बौलर खानावरती तुटून पडले. बौलर खानाला शरण आणलं. बौलर खान शरण आला, परंतु त्याने पुन्हा सांगितलं या उंबराईचा गुन्हा होणे नाही, मला माफ करावं. प्रतापरावाने त्याला सोडून दिलं. परंतु बौलर खान विसरला. तो पुन्हा कर्नाटकाच्या आणि शिवाजी महाराजांच्या परिसरामध्ये लोकांना त्रास देऊ लागला. ही गोष्ट राजांना कळली. मग राजे म्हणतात, प्रतापराव आम्ही तुम्हाला सरसेनापती केलं, पण तुम्ही सैनिक ते सैनिकच राहिला. चांगली सैनिकी गाजवली. जोपर्यंत बौलर खान गर्दीस मिळत नाही तोपर्यंत आम्हाला तोंड दाखवू नका. आता मात्र प्रतापरावांना दुःख झालं, वेदना झाल्या. अरे माझ्या राजासाठीच करतोय ना, अरे माझा राजाच म्हणतो आम्हाला तोंड दाखवू नका. काही हरकत नाही, जोपर्यंत मी बौलर खान गर्दीस मिळवणार नाही तो. वडिलांचं निधन झालं. आई वडिलांचं निधन झाल्यानंतर मोठी वहिनी त्या 4 पोरांना सांभाळते. 4 पोरांना सांभाळत असताना सगळ्यात जो छोटा होता तो एक दिवस म्हणतो की मला थोडंसं मीठ दे. त्यावेळी ती मोठी वहिनी म्हणते, अरे मीठ
भीक मागतोस? ही गोष्ट त्याच्या जीवाला लागली. तो पोरगा उठला, जेवणाच्या ताटावर उठला आणि आता जीवनात आपण काहीतरी करून दाखवायचं ही भूमिका त्याने मनाशी धरली आणि निघाला. त्यावेळी त्याचे मित्र त्याला सांगतात, काही सहकारी सांगतात, अरे इथं तुझं काही होणार नाही, एक काम कर, तू त्या तिकडे दक्षिणेकडे जा, तिकडे शिवाजी राजा नावाचा राजा राज्य करतोय, तो तुझ्या गुणांना चांगल्या प्रकारे वाव दे. मुलगा उठला. अरे मजल दर मजल करत करत महिने 2 महिने करत तो राजगडावरती आला. राजगडावरती तो पोरगा आला, परंतु तिथे शिवराय नाही. का नाही शिवराय? कारण शिवाजी राजांनी स्वराज्याची राजधानी त्यावेळी रायगड केलेली असते. त्याला खूप दुःख होत. हा